शिवसेना शाखा जयभवानी नगर प्रभाग क्रमांक 15 यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख माजी नगरसेवक एकनाथ भोईर, नगरसेविका वागळे रायलादेवी, प्रभाग समिती अध्यक्ष एकता एकनाथ भोईर, युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर तसेच नगरसेविका यज्ञा यज्ञेश भोईर यांच्या पुढाकाराने 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तब्बल 5000 विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करीत करण्यात आला। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणेने आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। एक सामाजिक बांधिलकी एक हात मदतीचा शिक्षणासाठी या संकल्पनेतून गेली 36 वर्ष हा उपक्रम अविरतपणे राबवण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, नगरसेवक प्रशांत जाधवर, नगरसेवक दिलीप बारटक्के, विभाग प्रमुख परेश साळके, माजी परिवहन समिती सभापती दशरथ यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेनेचे उपविभाग प्रमुख मनोज साळवी, सुभाष थोरात, राजेश माने, दिलीप साळुंके, संतोष म्हस्के, विलास राऊत, शाखा प्रमुख संजय जाधव, सुरेश मोरे, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, युवा सैनिक, महिला आघाडी आणि सर्व शिवसैनिक बंधू भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले। या सोहळ्यात स्थानिक नागरिक, माता भगिनी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ भोईर यांनी या उपक्रमामागील सामाजिक उद्देश स्पष्ट करत शिक्षणासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज अधोरेखित केली। तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिकांचे त्यांनी आभार मानले। त्यानंतर पुढे अर्पिता मिश्रा, प्रज्ञान झा, रितेश केशव गुप्ता, सरस्वती पांडे, सानवी मोहिते, सुप्रिया भोलासे, आर्या यादव, पाठ ढोरे, गणेश राजकुमार गुप्ता ज्या ज्या विद्यार्थ्यांचा नामोल्लेख केलेला आहे। थांबा जरा, 10वी 12वी थांबा जरा। हो साहेब, थोडी ये मागे बेटा। ए दादा, ही गलती करू द्या। गेले 36 वर्ष गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला उपक्रम आजही माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अखंडपणे या शाखेच्या माध्यमातून सुरू आहे। गेले 36 वर्ष एकही वर्ष खंड न पडता हा कार्यक्रम आम्ही सुरू ठेवलेला आहे। जवळजवळ 5000 विद्यार्थ्यांना या ठिकाणी वह्या वाटप केल्या जातात। त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थी जे चांगल्या प्रकारे गुण प्राप्त करून आपला क्रमांक पटकावतात त्यांचासुद्धा सत्कार आम्ही या ठिकाणी करत असतो। त्याही जवळजवळ 200 ते 250 विद्यार्थी ते सत्कार समारंभासाठी पात्र आहेत या विभागातले, त्यांचाही या ठिकाणी सत्कार केला गेला। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची त्यावेळेचं आम्हाला शिकवण होती की जे मुलं ज्यांना वह्या आणि शिवसेनाच्या माध्यमातून मिळालेल्या वह्या, बघा प्रत्येक पालक आपल्या पाल्याला जे काही शैक्षणिक साहित्य असते ते देत असतो, परंतु एक शिवसेनेच्या कार्यालयातून मिळालेला एक जे वही असते त्याची त्यांना खूप एक वेगळी आवड त्या विद्यार्थ्यांमध्ये असते, त्याची एक ऊर्जा वेगळी होते। आणि नियमितपणे वंदनीय बाळासाहेबांनी हे सांगितलेलं आहे, ओनली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे।
ते सर्वांना मिळालं पाहिजे. आणि मग अशी काही मुलं असतात त्यांना त्या शिक्षणासाठी साहित्य मिळत नाही, तर अशा मुलांपर्यंत हे साहित्य पोचवणं हे शिवसेनेची जबाबदारी म्हणून, शिवसेनेचं कर्तव्य म्हणून आज मी 36 वर्ष ते करत आहे. का दिघे साहेबांनी लावलेलं जे रोपटं आहे ते आज वटवृक्ष झालेलं आहे. आणि त्यामुळे आज एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज हजारो विद्यार्थी त्याचा लाभ घेतात. आज विविध क्षेत्रामध्ये या शाखेच्या माध्यमातून शिकलेली मुलं आम्ही त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, यावर्षी बाळासाहेबांचं शताब्दी होती आणि गुरुवर्य दिघे साहेबांनासुद्धा अपेक्षित असलेलं काम माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही 100 मुली आणि 100 मुलं ही त्यांना कॉम्प्युटरचा प्रशिक्षण हे फ्रीमध्ये मोफतमध्ये आम्ही या विभागामध्ये करून दिलेलं आहे. 100 मुली आणि 100 मुले, कारण शताब्दी बाळासाहेबांची असल्यामुळे एक शैक्षणिक वर्ष म्हणून आम्ही ते सुद्धा त्यांची फी आम्ही स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतः भरली आणि ते सुद्धा आम्ही या विभागातनं सर्वसामान्य लोकांना आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त जे जे काही करता येईल, आज तुम्हाला सांगतो अपंग, मूकबधीर अशी जी काही मुलं आहेत त्यांना आम्ही सुद्धा त्यांचं पालनतत्व स्वीकारलेलं आहे. एक तर मुलगी तुम्हाला मी सांगतो अगदी तिला दिसत नाही, बोलते, परंतु तिची शिकण्याची जिद्द आहे. तिचे वडील मुंबईला एका ठिकाणी सर्वसामान्य याच्यामध्ये काम करतात, पण ती आज मुलगी शिकते, तिचा पूर्ण शिक्षणाचा खर्च अशा जवळजवळ 10 विद्यार्थ्यांचा या शिवसेना शाखेच्या माध्यमातून आम्ही उचललेला आहे. एकनाथ भोईर फाउंडेशन, जय भवानी माता प्रतिष्ठान आणि आमच्या जे मार्गदर्शक आहेत, जे आज आम्हाला पालकासारखे सांभाळतात, शिंदे साहेबांच्या माध्यमातून तीसुद्धा हे काम आमच्या या विभागाच्या माध्यमातून. आज माझी पत्नी नगरसेविका आहे एकता भोईर, ती प्रभाग क्रमांक 17ची नगरसेविका आहे. माझी सुनबाई या प्रभाग क्रमांक 15ची नगरसेविका आहे. आणि मग माझ्या शिवसेनेचा जो परिवार आहे ते सर्व माझे शाखा प्रमुख आहेत, माझे सर्व उपविभाग प्रमुख आहेत, हे सर्वच या कार्यक्रमाला मदत करत असतात. कारण हा कार्यक्रम कोणी एकटा करणं शक्य नाही. एकनाथ भोईरनी जरी ठरवलं की मी हा एकटा कार्यक्रम करू शकतो तरी अशक्य आहे. त्यामुळे त्या सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांची, अगदी महिला आघाडीच्या माझ्या पदाधिकारी आहेत, विभाग संघटक आहेत, शाखा संघटक आहेत, उपविभाग अधिकारी आहेत, अगदी खालच्या गट लेवलच्या कार्यकर्त्यापर्यंत या कार्यक्रमाला मदत असते आणि म्हणूनच एवढा मोठा आपण कार्यक्रम हे शक्य करू शकतो.